विघ्नहर्त्याला निरोप देताना प्रत्येकाचा कंठ दाटून येतो. सलग 11 दिवस मनभावे सेवा केल्यानंतर आजचा अनंत चतुर्थीचा दिवस हा प्रत्येकासाठी संस्मरणीय असाच ठरतो. डॉल्बीच्या स्वरांवर फेर धरणारी तरुणाई, गुलालात चिंब भिजणारी कोवळी मने, रस्त्याच्या दुतर्फा बग्यांची होणारी गर्दी, हा भावभक्तीचा सोहळा मनाला थक्क करून जातो. ह्या सोहळ्याला एक प्रकारे आनंदाची पर्वणी मानली जाते. मात्र या सर्वाला फाटा देत वासोळे तालुका सातारा येथील नेहरू युवा गणेशोत्सव मंडळाने आज गणरायाला दिलेला निरोप हा खऱ्या अर्थाने भक्तिरूपी ठरला. संस्कार आणि संयमाचा सुरेख संगम साधून वासोळकरांनी मराठी परंपरेला आज साथ चढवला. सातारपासून अवघ्या 6 किलोमीटरवर असणारे वासोळे गाव जिल्हावासियांना नवीन नाही. या गावाला 2006 साली निर्मल ग्राम तसेच जिजामाता स्वावलंबन पुरस्कार तर 2008 साली तंटामुक्त गाव म्हणून जिल्ह्यात पहिला येण्याचा बहुमान मिळाला होता. गणपती हे सर्व देवी देवतांपैकी आराध्य दैवत मानले जाते. त्यामुळे सर्व कार्यशुभारंभी सर्वप्रथम विघ्नहर्त्याचे नमन केले जाते. सार्वजनिक गणेशोत्सवाचा उद्देश सर्वांनी एकत्र यावे हाच आहे. सर्वांच्या आचार विचार संस्कृतीची देवाणघेवाण व्हावी, मतभेद विसरून एकत्र यावे, एकतेचा संदेश सर्वदूर पोहोचावा यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची संकल्पना साकारली. या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न वासोळे येथील नेहरू युवा मंडळाने केला आहे. 1982 साली स्थापन करण्यात आलेल्या या मंडळाला 26 वर्ष पूर्ण होत आहेत. एक गाव एक गणपती या संकल्पनेला मूर्त स्वरूप देत या ठिकाणी सांस्कृतिकतेची जोड देत गणेशोत्सव साजरा केला जातो. भाषण, चित्रकला, रांगोळी, मडके फोडणे, नेमबाजी स्पर्धा, आरोग्य शिबिरांचे आयोजन, समाज प्रबोधनपर गीते, धनगर गीते, गोंधळी गीते, नाटिका, रक्तदान शिबिर आदी कार्यक्रमांचा समावेश करून या मंडळाने समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यावर भर दिला आहे. भारताचे नाव 7 समुद्रापार झळकविणाऱ्या अभिनव बिंद्रा यांची प्रेरणा युवकांच्यात रुजावी, क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा नावलौकिक व्हावा, जिल्ह्यात क्रीडापटूंनी पुढे यावे त्यासाठी नेमबाजी स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. विशेष म्हणजे अलीकडील काळात लोप पावणाऱ्या भजन स्पर्धा वासोळ्यात उत्स्फूर्तपणे घेण्यात येतात. विद्यार्थी, तरुण, तरुणी यांच्यात संवेदनांची निर्मिती व्हावी, त्यांच्यातील शैक्षणिक जागृतीला चालना मिळावी, त्यांच्या ज्ञानात अधिकाधिक भर पडावी यासाठी प्रश्न मंजुषासारखे राबवलेल्या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे गावातच शैक्षणिक व्यासपीठ निर्माण झाले. अशा कार्यक्रमांमधून चेतना जागविण्यात मंडळ यशस्वी ठरले. एड्स सारखे भयानक आजार आणि व्यसनांचा विळखा आदी गंभीर समस्या जिवंत देखाव्यांद्वारे सादर करून समाज जागृतीची मशाल पेटवत नेहरू युवा मंडळाने वासोळ्याचा नावलौकिक वाढवण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. सार्वजनिक उत्सव काळात रात्रीच्या वेळी घातपात, अपघातासारख्या घटना घडू नयेत यासाठी मंडळाच्या वतीने रात्र गस्तीची संकल्पना अंमलात आणली गेली आहे. असे नानाविध कार्यक्रम राबविणारे वासोळे जिल्ह्यातील एकमेव गाव ठरण्याची शक्यता आहे. येथील सर्व धर्म समभाव हा जिल्हावासियांना नक्कीच आदर्श ठरत आहे. अलीकडच्या काळात देखाव्यांपेक्षा मिरवणुकीवर अधिक भर दिला जातो. डॉल्बी, गुलालाची उधळण आणि कार्यकर्त्यांची संख्या यावर मंडळाचे प्राबल्य ठरत आहे.
मासोळा येथील मंडळाने मात्र आधुनिकतेला झुगारून देत पारंपरिकतेचे महत्त्व मिरवणुकीद्वारे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. अनंत चतुर्थीच्या दिवशी सकाळी 11 वाजता गणपतीपुढे गावातील सर्व महिला एकत्र जमतात. यावेळी झिम्मा, फुगडी यांसारखे खेळ सादर करतात. सुमारे 1 तास ही आनंद पर्वणी सुरू असते. तदनंतर आरती होऊन मिरवणुकीस प्रारंभ होतो. मिरवणुकीच्या अग्रस्थानी झांज पथक, तदनंतर ढोल, लेझिम एका तालासुरात आपल्या भावना विघ्नहर्त्यांपर्यंत पोहोचवत असतात. तल्लीन झालेली झांज, ढोल, लेझिम पथकं पाहून भक्तीचा यथार्थ समजतो. या पथकानंतर कानावर स्वर पडतात ते म्हणजे सुरेल, सुंदर भजनांचे, टाळ मृदुंगांचे. भक्तिरसात चिंब होऊन विघ्नहर्त्याला निरोप देणाऱ्या भक्तांना डोळे भरून पाहणं हे सुद्धा एक प्रकारचं सुखच वाटतं. कंठ दाटून येतो. डोळ्यात अश्रूंची केविलवाणी धडपड सुरू होते. आत्मा अनंत विचारांनी व्यापून जातो. हा सोहळा न राहता त्याला भक्तिसागराचे स्वरूप प्राप्त होते. या भक्तिसागरावर अनंत फुलांचा वर्षाव होतो. गावात ठिकठिकाणी फुलांच्या उधळणीत विघ्नहर्त्याला निरोप दिला जातो. गुलालाचा एक ठिपकाही या मिरवणुकीला गालबोट लावत नाही हे विशेष. पांढरा शुभ्र शर्ट, धोतर, टोपी परिधान करून लयबद्ध पद्धतीने जाणारा हा जनसागर विघ्नहर्त्याच्या आठवणीने व्याकुळ होताना दिसतो. पारंपरिक पेहरावामुळे अवघी पंढरी वासोळ्यात अवतरल्याचे दिसून येत होते. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात गणेशोत्सवालाही आधुनिकतेची जोड देण्याचा प्रयत्न ठिकठिकाणी होत असल्याचे दिसून येते. अशावेळी संस्कृती, संस्कार, परंपरा जोपासणाऱ्या वासोळ्याची ही तरुणाई खऱ्या अर्थाने शिखरा एवढी उंच ठरली आहे. त्यांच्या या सत्कार्याला कर्मयोगीचा त्रिवार सलाम.
आपले आभारी आहे. तसेच नागरिक यांच्या उपस्थित आहेत आणि समजत आमच्यामध्ये अक्षता सुरेश नागरे त्यानंतर संगीत खुर्ची महिला पूजा राजाराम नागरे उत्कृष्ट वेशभूषा शिवानी नागरे अंकुश नागरे मोसागर हर्षदा सुरेश नागरे ज्योती